हिंदमातावाल्या पाहुण्यांचा फोन. हॅलो. हा, अच्छा अच्छा, तुम्हाला यायला अर्धा तास लेट होतोय. काही हरकत नाही, आरामात या. हा, नाही, शेठजी अजून आलेले नाहीयेत, आता येतच असतील. या तुम्ही. सॉरी सॉरी नट्टू काका, रिक्षाच मिळत नव्हती, त्यामुळे लेट झाला. बरं झालं. म्हणजे चांगलं झालं, रिक्षा तरी मिळाली. हो अहो, मुश्किलीने मिळाली. ते हिंदमातावाले पाहुणे आले नाही, त्यांचा फोन आला होता, त्यांना पण उशीर होता. रस्त्यात आहेत, आता येतच असतील. बागा कुठे आहे? तो बागा बँकेत गेला आहे. चला, चांगलं आहे. नट्टू काका, तुम्ही एक काम करा, तुम्ही गोडाऊन मध्ये जा आणि मगनला सांगून तिकडे सगळं ठीकठाक करा. काय आहे ना, ती पाहुण्यांसोबत मीटिंग मी तिकडेच करेन. इथे ग्राहकांच्या समोर नीट बोलता नाही येणार. हो 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 शेठजी. हा, लवकर लवकर. हा, ही रिक्षा. अरे हा डब्बा. कोणाचा डब्बा आहे? काय आहे यात? ओहो हो, लाडू. हे लाडू इथे. कदाचित नट्टू काकांनी पद्मावती भोजनालयातून मागवले असतील. वा वा वा. आहा, काय सुगंध आहे. ओहो हो, तूप तर बघा. तुपात अगदी घोडवलेले आहेत हे लाडू. आली गोशाळा. चला चला, लवकर डबा उघडा. शेठजी यायच्या अगोदर मला परत दुकानात सुद्धा जायचंय. चला या. अरे काय झालं बावरीजी? चला, आपल्याला गोमाता जवळ जावं लागेल. गोमाता चालत आपल्या जवळ येणार नाहीये काही. बागेश्वरजी, चुकून चूक झाली. काय झालं? ते चुकून नाश्त्याचा डबा मी बरोबर घेऊन आले आणि गाईला खायला द्यायचा लाडूचा डबा तुमच्या दुकानातच विसरून आले. अरे बापरे. पण काही हरकत नाही, तुम्ही गोमातेला बटाटा पोहा खायला द्या. नाही बागेश्वरजी, आजोबा बटाटे पोहे नाही खायचे. म्हणजे आपण हे पोहे गोमातेला नाही खायला देऊ शकत. आपल्याला परत जाऊन डबा आणावाच लागेल. नाही नाही बावरीजी, आतापर्यंत तर कदाचित शेठजी दुकानावर आले असतील. ते मला खूप ओरडतील. काही हरकत नाही बागेश्वरजी, मी त्यांची माफी मागेन. नाही नाही नाही, तुम्हाला नाही, ते मला ओरडतील. काही हरकत नाही बागेश्वरजी, मी तुमच्यातर्फे सुद्धा माफी मागेन. पण तो डबा आणणं खूप आवश्यक आहे, नाहीतर आजोबांच्या आत्म्याला शांती नाही मिळणार आणि ते रोज रात्री लाडू मागायला येतील. अरे बापरे, असं असेल तर काही हरकत नाही बावरीजी. गोमातेला लाडू खायला घालण्यासाठी मी शेठजींचा ओरडा सुद्धा खाईन. चला चला, लवकर चला. चला. खाण्यासाठीच मागवले असतील ना, मग खाऊ? हो हो, खा रे तू 2-4. तुम्ही बोलताय म्हणून खातोय. हो हो, खा, मी आहे ना, खा बिंदास. थँक्यू. वा पद्मा, वा. शेठजी, गोडाऊन इज रेडी फॉर मीटिंग. अरे वा. नटू काका, हे लाडू कुठून आले? लाडू? हो, मस्त आहेत. पद्मावती भोजनालयातून मागवलेत? नाही, की आज माझ्या आजोबांचं श्राद्ध आहे आणि जेव्हा ते जिवंत होते तेव्हा रोज गोमातेला लाडू खायला घालायचे. तर माझी इच्छा आहे की बागेश्वरजींनी माझ्या बरोबर यावं आणि आम्ही गोमातेला लाडू खायला घालावा. नाही शेठजी, नाही नाही, हे लाडू खाऊ नका. का? नका खाऊ प्लीज. अरे काय नका खाऊ, मस्त लाडू आहेत. मी तर 6-7 खपवले. घ्या घ्या, तुम्ही पण घ्या, मस्त आहेत. नाही शेठजी, नाही, हे लाडू आपण नाही घेऊ शकत. यावर आपलं नाव नाही लिहिलंय. म्हणजे
आम्ही समजावतो शेठजी. बागा, तू बावरी बरोबर सकाळी हिच्या बरोबर फिरायला गेला होतास? नटू काका, या वयात खोटं बोलताना तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही मला काय सांगितलं? बागा बँकेत गेला आहे. आता हे बघा. मी तर काही बोललोच नाही शेठजी. मी तर फक्त एवढंच बोललो की बागा, तर तुम्ही म्हणालात बागा बँकेत गेलाय. चला चांगले. चला ठीक आहे, मी स्वतःहून बोललो की बागा बँकेत गेला आहे. चला चांगलं आहे. पण तो जर बँकेत गेला नव्हता तर तुम्ही मला सांगायला हवं होतं ना की नाही सेठजी, बागा बँकेत नाही गेला आहे. तुम्ही बोलला का नाही? मी कसं बोलणार शेठजी, कारण बॉस इज ऑलवेज राईट. ओ हे हू सोडा शेठजी. बागा यातून शेठजींनी 6-7 लाडू खाल्ले. अरे देवा, हे काय केलं तुम्ही? काय लाडू का खाल्ले? का खाल्ले म्हणजे? मी आलो तर माझ्या समोर डबा होता आणि उघडून बघितलं तर त्यात लाडू होते. खाल्ले तर चांगले लागले म्हणून खाल्ले. अहो पण शेठजी, हे लाडू बावरीजींनी आपल्या आजोबाच्या श्राद्धासाठी गोमातेला खायला घालायला बनवले होते. काय 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 खरं तर शेठजी, बावरीजींनी आमच्यासाठी बटाटे पोहे आणले होते. हो, चुकून माझ्याकडून चूक झाली. लाडू इकडेच राहिले आणि पोहे मी बरोबर घेऊन गेले. म्हणजे आजोबांच्या श्राद्धाचे लाडू गोमातेच्या ऐवजी मी खाल्ले. हो शेठजी. अरे देवा, हे काय झालं? हे मी काय करून बसलो? आता आजोबांच्या आत्म्याला शांती कशी मिळणार बागेश्वरजी? इट्स ओके बावरी. शेठजी पण गाय सारखेच आहे. शेठजींनी लाडू खाल्ले काय किंवा गायीने खाल्ले काय, एकच गोष्ट आहे. नाही नाही नट्टू काका, शेठजी पुरुष आहेत, तर मग ते गाय नाही बैल झालेत ना. हा बागेश्वरजी, एकदम बरोबर बोललात तुम्ही. हे काय बरोबर काय? मी काय बैल आहे? तू दुकानात येतेसच का? तू जेव्हा पण येतेस ना कोणती चुकून चूक करतेसच. आज तू किती मोठी चूक केली आहेस तुला माहित आहे का? काही माहित आहे तुला? हो, माहित पडलं म्हणूनच तर परत आले. नट्टू काका, काही हरकत नाही बावरी बाळा. तू घरी जा आणि नवीन लाडू बनवून गोमातेला खायला घाल, नाहीतर तुझ्या आजोबांचा आत्मा शेठजींना त्रास देईल. ठीक आहे, हे घ्या बटाटे पोहे, हे तुम्ही खाऊ शकता. तूच खा. नाही खाणार बावरीजी, आमचे शेठजी आता काहीच नाही खाणार. तुम्ही जा गोमातेकडे जा. हा तुम्ही या. अरे देवा, असं माझ्या बरोबरच का होतं? श्राद्धाचे लाडू खाल्ले मी. हा तर खूप मोठा अनर्थ झाला माझ्याकडून. आता काय करू? हो जेठालाल. हा बोला भाऊ जेठालाल, सकाळी सकाळी कशी काय आठवण काढली? अरे मेहता साहेब, एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. चुकून मी श्राद्धाचे लाडू खाल्ले. म्हणजे काय? श्राद्धाचे लाडू खाल्ले? अहो, ते झालं हे की जेठालाल, मला समजत नाहीये यात प्रॉब्लेम काय आहे. म्हणजे यात टेन्शन घेण्यासारखं काय आहे सांग. अरे टेन्शन हे आहे की आता ते बावरीचे आजोबा मला त्रास देतील ना. अरे जेठालाल, कसे त्रास देतील सांग? बावरीचे आजोबा या जगातच नाहीये तर तुला त्रास कसा देतील सांग? ते बावरीचे आजोबा आहे, ते त्रास देणारच. मग तुझी काय इच्छा आहे जेठालाल? मी काय करावं? सल्ला द्या ना, यातून मी कसा वाचू? अरे कसा सल्ला देऊ जेठालाल? जर तुझी समस्याच मला समजत नाहीये तर मी सल्ला कसा देणार सांग? अरे तुम्ही तर बाजूलाच झालात, मग मी आता काय करू? समस्या एवढी विचित्र आहे जेठालाल की मी काय करू. हा जेठालाल ऐक, माझ्या मते तुझ्या सासूबाई तुझ्या समस्येतून मार्ग काढू शकतील. त्यांना फोन कर. ओके बाय.
अरे बसल्या बसल्या संकट गळ्यात पडलं. गळ्यात नाही, पोटात पडलं. हा नक्की टप्पूच्या पप्पांचाच फोन आहे. त्यांना माझ्याशिवाय चैनच पडत नाही. हॅलो. हा दया, मला माहित होतं तुमचाच फोन असणार. तुम्ही माझ्याशिवाय एक क्षण पण राहू शकत नाही ना. आता थोड्या वेळापूर्वी सर दुकानात गेलेत आणि आता फोन केला. कुणी बघितले तर काय म्हणेल. अगं ए गांधीधाम एक्सप्रेस, जरा हळू, थोडी शांत हो बाई. मी काहीतरी महत्वाचं बोलायला फोन केला आहे. हा हा माहितीये काय महत्वाचं बोलायचंय. तुम्हाला आय लव्ह यू बोलायचंय ना. अगं ए प्रेम रोगिणी, जरा शांत हो आणि लक्ष देऊन ऐक मी काय बोलतो आहे. अच्छा ऐकते, बोला की. दया, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. हेमा, माताजी, कोण आहे ती? हं? सांगा कोण आहे ती? गाय. हे गाय? हा, गोमातेला खायला घालायचे लाडू चुकून मी खाल्ले. टपूचे पप्पा हे काय केलं तुम्ही? गोमातेला खायला घालायचे लाडू तुम्ही खाल्ले? घरून तर तुम्ही नाश्ता करून गेला होता ना. अगं बाई, हे सगळं त्या बावरीमुळे झालं आहे. तिने चुकून चूक केली. तिच्या आजोबाचे श्राद्धाचे लाडू इकडे विसरून गेली. मला माहित नव्हतं, तर मी ते खाल्ले. आता खाल्ले. टप्पूचे पप्पा, श्राद्धाचे लाडू तुम्ही खाल्लेत? श्राद्धाचे लाडू? अगं बाई, मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली आहे. आता मला काहीतरी मार्ग सांग. एक काम कर, तू तुझ्या आईला फोन कर आणि त्यांना विचार. त्यांच्याकडे यावर काही ना काही उपाय नक्की असेल. हा, मी आईला फोन करते. पण टप्पूचे पप्पा, हे तुम्ही काय केलं? खाण्यावर थोडं ट्रंकल करायला हवा होता ना. अगं बाई, ट्रंक कॉल नाही करू शकलो. आता काय करू? तू लवकर आईला फोन कर ना, आणि आई काय बोलते ते मला परत फोन करून सांग, ठीक आहे? मी तुझ्या फोनची वाट बघतो आहे. ठीक आहे, मी आईला फोन करते आणि परत तुम्हाला फोन करते. हं. टपूच्या पप्पांनी ही काय गडबड केली, काही समजत नाही. आई, दया, आई, एक टेन्शन आलंय. मी खूप मोठ्या संकटात फसले. टपूच्या पप्पांनी चुकून गोमातेला खायला द्यायचे लाडू स्वतः खाल्ले. आई, मला भीती वाटते की कोणती गोमाता आता त्यांना सिंग मारेल की काय. आई, सॉरी आई. पण आई, हे सगळं चुकून झालं. आई, चुकून झालं. आई, यात पण तू टपूच्या पप्पांना नाव ठेवलंस. मस्त आहे, मस्त आहे आई. थँक्यू आई. मी टपूच्या पप्पांना सांगते. बाय बाय. हा दया, बोल. काय बोलली आई? टपूचे पप्पा, आधी तर आई मला खूप ओरडली. मला बोलली की तुझा डिस्को दांडिया असा गडबड कुमार कसा निघाला. त्यांच्याकडून अशी चूक झालीच कशी? अगं बाई, सांगायचंच ना, झाली चूक. आता उपाय काय आहे ते तर सांगा. काही उपाय सांगितला की नाही? हो, सांगितलं. अगं मग ते सांग ना. सांगते. आईने सांगितलं की एकच उपाय आहे, की उद्या तुम्ही गोशाळेत जाऊन 1001 रुपये देणगी द्या. हो 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 हो, वा वा. उद्या कशाला दया? मी आजच्या आजच गोशाळेत जाऊन 1001 रुपये देणगी देतो. थँक्यू थँक्यू. आईला माझ्याकडून खास थँक्यू बोल. अरे आई तर आई आहे. आईला अशा थँक्यूची गरज नाहीये. हो, पण मला थँक्यू बोलायची गरज आहे बाबा. प्लीज तू आईला माझ्यातर्फे थँक्यू बोल ना. ना ना. ठीक आहे बाबा, तुमचं थँक्यू मी आईपर्यंत सही सलामत पोचवेन. ओके, थँक्यू. लव यू. यू यू यू. बाय. हुश, सुटलो.
थँक्यू आई, थँक्यू. नटू काका, हो शेठजी. मी गोडाऊन मध्ये जातो आहे. ते हिंदमातावाले पाहुणे आले तर त्यांना तिकडेच पाठवून द्या. ठीक हो आहे? शेठजी. मजा आली. वा आजोबा, काय नाचलात तुम्ही. वा, मस्त मस्त. वा टपुसीना वा. मजा आली. अरे उद्यापासून नवरात्र सुरू होते. मग तुम्ही सगळे मिळून काय करणार आहात? मला सांगणार आहात का सरप्राईज ठेवणार आहात? आजोबा सरप्राईज वगैरे काय नाहीये, पण एवढं मात्र नक्की की नवरात्रीमध्ये धमाल करायची आहे. रात्रभर गरबा खेळणार आणि सकाळ कधी झाली कळणारही नाही. हा, वा. या नवरात्रीची एक कमाल असते. कितीही नाचलं तरी थकवा जाणवतच नाही आणि भूक पण छान लागते. अरे यावेळी तर मी डोडिया खेळणार. अरे गुगी, डोडिया नाही दांडिया असतं रे. अरे नाही पिंकू, मी डोडिया विषयी बोलतोय. मी इंटरनेटवर बघितलंय आणि अहमदाबाद, सुरत मध्ये तर डोडिया शिकवण्याचे क्लासेस पण असतात. हो पिंकू, गोगी बरोबर बोलतोय. आणि त्या क्लासेसमध्ये 10 स्टेप्स, 12 स्टेप्स, 28 स्टेप्स, 32 स्टेप्स शिकवले जातात. आणि आजोबा, मी एक नवीन स्टेप शिकलोय. तुम्हाला दाखवू का? हो दाखव ना, दाखव. वा टपू, मस्त. वा शाबास. आई आणि पप्पांची मिक्सचर स्टेप आईने शिकवली. हो ते तर बाळा तू केलंस तेव्हाच लक्षात आलं माझ्या. नवरात्री येतच आपल्या सगळ्यांच्या मम्मींमध्ये जोश येतो. नवरात्री सगळ्यांचा आवडता सण आहे ना. हो, आपल्यापेक्षा जास्त आपली आई प्रॅक्टिस करते. आता पण टप्पूच्या घरी गरब्याची प्रॅक्टिस चालू असेल. जेठाभाई, मी दिनेश त्रिवेदी. नमस्कार दिनेश भाऊ. मी आशापोरा मित्र मंडळाचा प्रमुख आहे. हाय, आमचा सेक्रेटरी प्रफुल्ल भाऊ गोस्वामी. नमस्कार प्रफुल्ल भाऊ. हे आहेत आमचे कार्यकर्ता श्री कुमारजी. नमस्कार जेठा भाऊ. नमस्कार. नमस्कार श्री कुमारजी. नमस्कार. बोला, मी तुमची काय सेवा करू शकतो? तर मग उद्या सकाळी 9 वाजता आम्ही सगळे गोकुळधाम सोसायटी मध्ये येतो. बस तुम्ही बापूजींना तयार ठेवा. हो चालेल चालेल. आणि तुम्ही काही नाश्ता घेतलाच नाही, घ्या ना प्लीज. तुमच्यासाठीच मागवला आहे. घ्या घ्या. घेतो. वा, उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. उद्या मी बापूजींना सरप्राईज देणार. जेव्हा बापूजींना ही गोष्ट कळेल तेव्हा ते खूप खूप खुश होतील. बापूजी, उद्या सरप्राईज साठी तयार राहा. मी जे आता तुला सांगणार आहे ते जर बापूजींनी ऐकलं ना तर खूप खूप खुश होतील. हो, बापूजी खूप खुश होतील. अशी कोणती गोष्ट आहे? तुम्ही लवकर सांगा. बापूजी आले ना की मी त्यांना सांगेन. ए हरक पदुडी, आता बापूजींना सांगायचं नाही आहे. बापूजींना नाही सांगायचंय. सांगायचं नाहीये? काय सांगायचं नाहीये? सुनबाई कोणाबरोबर बोलते? पण टपूचे पप्पा बापूजींना का नाही सांगायचंय? नाही नाही, हे सिक्रेट आहे. मला बापूजींना सरप्राईज द्यायचं आहे. अच्छा, तुम्हाला बापूजींना सरप्राईज द्यायचंय. सरप्राईज? जेठ्या, मला काय सरप्राईज देणार आहे? अरे जरा हळू बोल, कोणीतरी ऐकेल. अहो टपूचे पप्पा घरी कोणीच नाहीये, पण तुम्ही सरप्राईज काय देणार आहे ते तरी सांगा. ऐक, कशी वाटली आयडिया? वा वा टपूचे पप्पा, जबरदस्त आयडिया आहे. मज्जा येईल. हो ना, पण ही गोष्ट कोणाला कळली नाही पाहिजे.
टपूला पण नाही आणि खास करून बापूजींना तर अजिबात नाही, कळलं? टपूचे पप्पा तुम्ही चिंता नका करू, मी ही गोष्ट कोणालाही नाही सांगणार.